हॅलो. चला दोन्ही टीम आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. पानेरी संघाचा 12th मॅन आमच्या समवेत आहेत आणि विनंती असेल टीम चिखलगाव चिखलगाव संघ आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. विजय 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 पवार आर्यन पवार. पानेरी 11 पानेरी एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला संघ चिखलगाव 11 चिखलगाव. हे दोन संघ एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकाची मॅच दुसऱ्या गटाला या ठिकाणी सुरुवात होते. विजय स्ट्रायकर एंडला आर्यन नॉनस्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज चिखलगाव या टीमच्या माध्यमातून. सनी पहिला बॉल पहिल्या बॉलवरती सन्मान दिलाय. एक धाव आले. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे अंकित केले जाईल. सनी गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतो. टीम यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विजय पवार आर्यन पवार ही जोडी आले. त्यानंतर सनी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना भन्नाट वेगवान गोलंदाजी ती आपल्याला इथे मात्र बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. झेल जरूर टिपले परंतु उंची जास्त इथे गाठली बॉल आणि 9+1 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड केले जातील. संघाची धाव संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 धावा. फ्रेडची संधी आता फ्रेडचा बॉल आर्यन पवार साठी आपल्याला पाहायला मिळेल. इथे फुललेंचा बॉल फ्रेडच्या बॉल वरती फारसे काही करू शकले नाही. एक धाव आले. संघाची धाव संख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित आहे टीम पानेरी संघासाठी, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल मनोज यांना. यावेळेस फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. एक धाव तिथे घेतली, दुसरी धाव तिथे घेण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धाव संख्या 7 या आकड्यावरती. 7 धावा. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 7 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. यावेळेस कमी गतीचा बॉल, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. विजय पवारची पॉवर इथे जनरेट झाले. त्याच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. डीजे प्लीज. थँक्यू थँक्यू डीजे. संघाची धाव संख्या 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल मात्र चांगला राहिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये विजय पवारच्या बॅट मधून एक षटकार आलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. विजय पवार आर्यन पवार ही जोडी देखील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा, चांगली धाव संख्या उभारली. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी विलास आलाय. त्याचबरोबर
विलास गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी ते पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. अटॅकिंग क्रिकेट आता इथून पुढे करावं लागेल, कारण की या मैदानामध्ये जास्तीत जास्त धावा आणि उद्याच्या दिवसामध्ये सिने अभिनेत्री जान्हवी किलेकर यांची उपस्थिती देखील या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल फटका आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला आर्यन पवारच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, मिळती धावा 4. चौकारानंतर संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विलास यांच्या पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवलाय. अप्रतिम नजाकत भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आर्यन पवारच्या बॅटमधून आलाय चौकार. व्हाईट बॉलचा इशारा. तर व्हाईट बॉलचा इशारा. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस आणखीन एक बॅकवर्ड पॉइंट रिझनला आर्यन पवारच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक. मंगेशच्या गोलंदाजीवरती हल्ला बॉल चढवलाय. चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. डीजे प्लीज. आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक खराब बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या 25 या आकड्यावरती. मंगेश यांचं षटक मात्र खूप महागडे इथे आपल्याला पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत फक्त 2 बॉल त्यांनी चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी केले. उर्वरित बॉल जर पाहिले तर नकारात्मक धावसंख्या इथे जास्त पद्धतीचे मिळताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सनी यांचं क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार राहिलंय. एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. इथे पहा फटका लाजवाब विजय पवारच्या बॅटमधून आणखीन एक दमदार, रुबाबदार, पॉवर जनरेट करणारा पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. षटकार. विजय पवार, आर्यन पवार, पवार बंधूंची जोडी मात्र आता पॉवर दाखवत असताना पानेरी 11 पानेरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. एक घातक फलंदाजाने अशा पद्धतीने बॉल जर हात आले तर आणखीन एक इथे मात्र मिस टाइम झाला. एक क्षेत्ररक्षण मात्र फसले. एक धाव तिथे आले. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. दुसरं षटक इथे मात्र खूप महागडं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 षटकार खाला होता फक्त सनीने, परंतु या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आणि जास्तीत जास्त व्हाईट बॉल हाताळले गेले. आता मात्र या बॉलवरती षटकाचे होते सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 धावा 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती गोलंदाज इथे आमच्या व्यासपीठावरती पॅन कार्ड सापडलेलं आहे. ज्यांचं कुणाचं असेल त्यांनी ओळख पटवून कृपया घेऊन जायचं आहे. पॅन कार्ड आमच्या व्यासपीठावरती सापडलेलं आहे. शेख आदिल यांचं हे पॅन कार्ड आहे. व्हाईट बॉलचा इशारा.
34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्ट्रायकर एंडला विजय पवार आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल विलास यांची गोलंदाजी. यावेळेस विजयच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षण मात्र येथे फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघून चालला सीमारेषा पार. विजय पवारने केलाय वार. मितील धावा 4. विजय पवारच्या बॅटमधून येतोय दर्जेदार चौकार. पण संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 38 धावा चांगली धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. आघाडीचे दोन्ही फलंदाज मात्र चांगल्या पद्धतीनं धावा जमवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फक्त फ्लिक केलाय परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. बॉल हवेत. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. पहिला धक्का येते टीम पानेरी 11 पानेरी या संघाला लागला गेलाय. फलंदाजी ते बाद झाला विजय पवार. बाटन मैदानाच्या आतमध्ये सुफियान शेख मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू थँक्यू. नवीन फलंदाज सुफियान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पवार बाद झाला. खेळ मात्र दमदार इथे पाहायला मिळाला विजय पवारचा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुफियान. षटक क्रमांक 3 विलास यांनी एक ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलाय. इथे आल्या आल्या उडवलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. सुफियानच्या बॅटमधून आलेल्या दमदार ठोकलाय षटकार. ठोकोडीजे 360 मैदानावरती अनेक कारनामा करणारा सुफियान मैदानाच्या आतमध्ये षटकाराने खातं उघडले. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. काऊ कॉर्नर रिजनला बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतिषबाजी. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर सुफियानची उंची जर पाहिली तर 4.5 ते 5 फुटाचा गडी परंतु बॅटिंग जर पाहिली तर मात्र लाजवाब इथे आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 48 या आकड्यावरती. यावेळेस पहा इथे मात्र फटका फसलाय. बॉलच्या खाली सनी आणि कॅच मात्र इथे पकडले. सुफियान बाद झालाय. नवीन फलंदाज शैलेश. वय वर्ष 17 वर्षाचा खेळाडू. या टीमचा बाहुबली. तर 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि मुस्ताक कुरेशी साहेबांच्या माध्यमातून इथे सुफियानला 200 रुपयाचे कॅश प्राइज आले. सुफियान यायचा आहे व्यासपीठावरती आपल्याला 200 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. मुस्ताक कुरेशी साहेबांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज दिले गेले. पहा 3 बॉलमध्ये ज्यांची 10 धावांची खेळी मात्र राहिली आणि फलंदाज शैलेश मात्र गोल्डन डकचे शिकार ठरलाय. बाद झाले फलंदाज. आणि 3 षटकांचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16.00 ची सरासरी आपणाला ते पाहायला मिळते. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये. आणि आज आपण पाहतोय सुफियान यांना कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाते. कुरेशी साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज त्यांना दिले गेले. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ते दाखल झाला आहे. मुस्ताक कुरेशी साहेबांच्या माध्यमातून शेवटचे 6 बॉल शिल्लक. 48 धावा धावफलकावरती. आता शेवटचं षटक आणि टार्गेट सेट करणार हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. चला यानंतरची मॅच यलवन जुगाई आणि गावडी संघ दोन्ही संघांनी तयार आहेत टॉस साठी. यावेळेस पाहिजे मात्र आर्यन पवारच्या
बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हवाई हल्ला बॉल करतोय हवाई सफर षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय ते मात्र दुसऱ्या बॉलवरती मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक आर्यन पवारच्या बॅट मधून आलाय आणि कॅच मात्र ते ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण मात्र कुठेतरी बिघडलंय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 56 आपतक 56 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला यानंतर यलबन जुगाई संघ आणि गावडी संघ यावेळेस पाच समोरच्या दिशेत फटका खेचलाय आर्यन पवारच्या बॅट मधून. आणखीन एक हवाई हल्ला बॉल सीमारेषा पार बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक आर्यन पवार सेट ऑन फायर नाव. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक आर्यन पवार. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मुस्ताक कुरेशी साहेबांच्या माध्यमातून आर्यन पवारला देखील कॅश प्राइज आले. 200 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळेस आणखीन एक लाजवाब काऊ कॉर्नरला लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन पवारच्या. बॅटिंग जर आवडली असेल तर आर्यन पवार साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. आजच्या दिवसामध्ये त्याने अगोदरच सांगितलं होतं की 360 अंशाच्या मैदानावरती खूप कमी खेळायला मिळतं आणि मोहम्मद कुरेशी साहेबांच्या माध्यमातून डांगे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज पाहिजे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न सक्सेस होतोय. 2 धावा. आर्यन पवारची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्याच्या घडीला एकाहत्तर धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा इथे बॉल हवेत उंची जास्त गाठले. सनी चुकी करतोय आणि एक धाव इथे आले. रनआउटची संधी इथे पहा काय घडलं जातंय. आज मात्र आर्यन पवारचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग नंतर संघाची धावसंख्या 73 या आकड्यावरती. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आणि आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी गाठले टीम पानेरी संघाने आणि आर्यन पवार यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती आपल्याला कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाते. आज चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आर्यन पवारची 12 बॉल मध्ये 35 धावांची वादळी खेळी आर्यन पवारने आज मात्र स्वतःला इथे सिद्ध केलंय आणि 35 धावांची वादळी खेळी. चला टीम यलबन जुगाई आणि गावडी संघ इथे टॉस केला जाईल. चला कॅश प्राइज साठी विनंती करेन आर्यन दादा पवार आपण व्यासपीठावरती या. हॅलो 74 धावांचं आव्हान आर्यन पवार यांच्यासाठी डांगे साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज या ठिकाणी दिले गेले. मोहम्मद भाई डांगे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी पुरस्कृत केले. खूप चांगला खेळ 12 चेंडू मध्ये 35 धावांचे खेळ. बेस्ट ऑफ लक. खूप चांगला खेळ राहिला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम पानेरी संघ. पानेरी संघ वेळ जास्त घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल.
चला राज कस्तुरे सर आपल्या समेत जोडले जातील टॉस कबॉस या मंचावरती. पानेरी हॅलो. संघ लगेचच दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. चला लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम येळवण जुगाई संघ आणि टीम हॅलो. गावडी संघ. आणि टॉस का बॉस या मंचावरती बसलेला प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती असेल आपण उठायचं आहेत. बसण्याची सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या आयोजक माध्यमातून. हॅलो. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वर्गीय मोहम्मद कसम कुरैशी यांच्या स्मरणार्थ आपण आता या पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. मी आदरणीय धोंडीबा वावळे साहेबांना विनंती करतो आपण टॉस की बॉसच्या मंचावरती यायचं आहे. या पुढील सामना आपण पाहणार आहोत येळवण जुगाई वर्सेस श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडी दरम्यान. दोन्ही संघ नायक आलेले आहेत. मी वावळे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस की बॉसच्या मंचावरती या. आत्ता नाणेफेकी होते आदरणीय धोंडीबा वावळे साहेबांच्या शुभ हस्ते. होणारा विद्यमान सामन्या दरम्यानची नाणेफेकी आपण पाहतोय धोंडीबा वावळे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि या नाणेफेकी दरम्यान येळवण जुगाई टॉस विन झालेला आहे. तत्पूर्वी मी येळवण जुगाई संघाचा संघनायक किरण यास विचारू इच्छितो की या स्पर्धेदरम्यान आणि तुम्ही प्रथमतः या स्पर्धेसाठी आलेला आहात. सकाळच्या सत्रापासून आपण सामने पाहतोय. खरोखरच प्रथम ज्यांनी फलंदाजी घेतली त्यांनी बाजी मारली, परंतु मुटकलवाडी मुटकेश्वर संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेऊन त्यांनी विजयी आपली वाटचाल सुकर ठरवली. तर याबद्दलचं तुमचं प्रोव्हिजन काय असेल? धन्यवाद राजसाहेब. येतो ना आवाज? प्रत्येक संघाचा एक प्लॅन वेगवेगळा असतो. मुटकलवाडी संघाचा ज्या प्रकारे तुम्ही बोलल्याप्रमाणे प्रत्येक संघाचा एक खेळण्याचा आणि
हॅलो 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 यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून चालला सीमारेषा पार. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जरी विकेट आली तरी देखील 3 चौकार देखील आलेत. संघाची धाव संख्या 13 या आकड्यावरती. या बॉलवरती अप्रतिम बॉल राहिला. कमबॅक केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर 13 धाबा. रहीम यांचं षटक आपण जर पाहिलं तर 1 विकेट प्राप्त केल्याने 13 धाबा देखील दिले गेले या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये सुफियान परांडे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या रनवेवरती. बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली. आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी सुफियानला आमंत्रित केलंय. बॅटिंग मध्ये प्रभावित केलं प्रेक्षकांना. चला वेळ जास्त घेऊ नका आणि या पुढची मॅच टीम यलबन जुगाई संघ आणि श्रीकृष्ण क्रिकेट क्लब गावडी संघाला विनंती असेल जो संघ नाणेफेक जिंकलाय त्यांनी मात्र आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि या मॅचला यानंतरच्या मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. चला 13 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या षटकामध्ये सुफियान षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झाले. चला वेळ जास्त घेऊ नका टीम पानेरी 11 पानेरी संघ, कारण की एका इनिंगसाठी फक्त तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अशा प्रकारचा वेळ घेणं या आयोजकांसाठी मात्र धोक्याचं आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. चला मॅचला करा सुरुवात. सुफियान आलाय गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 2 मध्ये. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती वाट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 14 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. यलबन जोगाई या संघानं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस पाकिस्तानीच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. विजय यमकर बॉलच्या खाली पकडली जाते कॅच. दुसरा धक्का टीम चिखलगाव या संघाला. थँक्यू डीजे. आज मात्र सुफियानने मात्र प्रभावित केले. आज संपूर्ण जर पाहिलं तर धनगरवाडी या प्रेक्षकाने यासिन कुरेशी साहेबांच्या माध्यमातून या विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आले. पण अगदी खेळाडूंच्या पाठीवरती बक्षिसाची थाप आणि हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील दिलं जाईल आमचे यासिन कुरेशी साहेबांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी फलंदाजी अनेक गोष्टीमध्ये प्रभावित करणारा खेळाडू राहिला सुफियान शेख. अगदी कमी कालावधीमध्ये जर पाहिले तर पाटण तालुक्यामध्ये एक रायझिंग स्टार म्हणून नावारूपास आलेला खेळाडू. या बॉलवरती काय घडलं जातं. ओ माय गॉड. विकेट किपर प्रदीप पवारचं कौतुक करेन. छलांग लगावली. आणखीन एका फलंदाजाला दिलाय परतीचा इशारा. काय गोलंदाजी काय विकेट किपरिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप पवार यष्टेंच्या पाठीमागे मास्टर माइंडची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. आता साठी मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनिबाई पनाळकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील आले. अगदी बक्षिसांची लईलूट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुफियानने मात्र जो दबाव पॉवर प्लेच्या षटकामध्ये आला होता त्या दबावामध्ये चांगली गोलंदाजी. हॅट्रिक बॉल परंतु यावेळेस बॉल अगदी सोडून दिलाय. डॉट बॉलची समाप्ती. अनेकांचे पैसे वाचले. अनेकांच्या काळजाचा ठोकाही या ठिकाणी वाचलाय. कारण की कुठेतरी वाटलं होते विकेट गेल्यानंतर 500,000 तयार ठेवले. ते मनाचा मोठेपणा भरपूर आहे. कारण की विकेट जाण्या अगोदर पैसे खिशाच्या बाहेर आले हा विश्वास मात्र सुफियानवरती होता.
यावेळेस 5 पळून घेण्याचा प्रयत्न, परंतु सुफियान अचूक टप्प्याची गोलंदाजी, ज्याच्याकडे वेग कमी परंतु अचूक टप्पा ज्याला चांगला माहित आहे तो सुफियान मात्र चांगली गोलंदाजी करत असताना 14 धावा. या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होऊ शकल्या. विजय लाड त्या ठिकाणी तैनात आहेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना 74 धावांचं लक्ष निर्माण केलं आणि या लक्ष्याचा पाठला करत असताना कुठेतरी बॅकफुटला जातोय संघ चिखलगाव. या बॉलवरती देखील पहा काय गोलंदाजी, लाजवाब. सुफियानची गोलंदाजी जर आवडली असेल तर एकदा सुफियानसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी राहिले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 16 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये वय वर्ष 16 युवराज यमकर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमी वयाचा खेळाडू आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दादा चषक 2024 यंग टॅलेंट पानेरी संघाने यंग टॅलेंट बाहेर काढले. 2 षटकामध्ये 16 धावा आल्या. आता युवराजला दिली जाते संधी. 16 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कृष्णराज, जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस पहा युवराजने मात्र आपलं टॅलेंट दाखवायला सुरुवात केली. चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाचा पहिलाच बॉल हाताळलाय. काय गोलंदाजी, एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल निर्धाव आलाय. इथे पहा खोलो टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव इथे घेतली जाईल. बॅकअप त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळतोय. सतरा धावा धाव फलकावरती. दोन बॉल आतापर्यंत खेळ संपला. युवराज चांगली गोलंदाजी करत असताना ना कद बडा ना पद बडा. इथे मात्र पहा विजय पवार कडून चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या खेळाडूकडून अशा प्रकारच्या चुका होणं हे पानेरी संघासाठी येणाऱ्या काळामध्ये टेन्शन आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. एकवीस धावा. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावला. विजय यमकरने काय कॅच पकडले पहा. युवराज यमकरची गोलंदाजी, विजय यमकरची कॅच मात्र अप्रतिम. कॅच ऑफ द डे. सुंदर झेली ते टिपला आणि या विकेट साठी देखील 200 रुपये कॅच प्राइज यासिन कुरेशी साहेबांच्या माध्यमातून दिलं जातंय. आज मात्र पानेरी संघावरती बक्षिसांचा वर्षाव केला जातोय यासिन कुरेशी साहेबांच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ राहिलाय. चार बॉलचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज अमोल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. युवराज यंग टॅलेंटेड गोलंदाज आज मात्र मोठ्या मंचावरती गोलंदाजी करत असताना ओहो आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, लाजवाब. युवराज वय वर्ष 16
काय गोलंदाजी करत असतोय आणि प्रतिस्पर्धी टीमला मात्र ते त्यांच्या पोटामध्ये गोळा आणणारी गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती. एक चौकार जर सोडला तर आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी राहिले. यावेळेस पहा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 22 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकासाठी प्रदीप पवारला गोलंदाजीसाठी आणलंय. बावीस धावा. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. विजय पवारने आता मात्र कॅच पकडले. फलंदाजी ते बाद झालाय. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक अजून आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक. विजय पवार, प्रदीप पवार गोलंदाजीसाठी. विजय पवारने झेल मात्र अप्रतिम टिपले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलास. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेत लॉंग ऑफला फटका केला. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. चौकार. चौकार नंतर टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थँक्यू डीजे. 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. इथे मात्र सुफियान बॉल पर्यंत वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजून देखील शेवटचे 3 बॉल शिल्लक. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. प्रदीप पवार वरती आक्रमण. बॉल चाललाय हवाई सफर. मिळतील धावा 6 षटकार. क्षेत्ररक्षण लाजवाब, परंतु शेवटच्या क्षणाला अपयश आलंय आणि बॉल सीमारेषा पार निघून चाललाय षटकारांमध्ये. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सामन्यामध्ये मात्र एक हाती पकड निर्माण केली. ते मात्र 1 बाउंड चेंडू निघून चाललाय फरार. मिळतील धावा 4. चौकार. आता शेवटचा बॉल. 37 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच लगेचच आपण तयार राहायचं. टीम गावडी टीम आणि येळवण जुगाई संघ. सामना इथे जिंकलाय. समोरच्या दिशेत फटका केलाय. कॅच ड्रॉप आणि सामना मात्र जिंकलाय टीम पानेरी 11 पानेरी संघानं. अभिनंदन. वेल प्ले टीम. चला लगेचच नेक्स्ट मॅच साठी आवाज ऐकूयात. आवाजामध्ये होईल परिवर्तन. आणि यानंतर आवाजामध्ये करूयात परिवर्तन. राज कस्तुरे